नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई यांच्या अंतर्गत जर बघितलं तर विविध संवर्गांसाठी नवीन पद भरतीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या जाहिराती संबंधी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे. प्रत्येक पदासाठी जर बघितलं तर किती जागा रिक्त आहेत आणि यासाठी जर बघितलं वेतन श्रेणी तुम्हाला दर महिन्याला किती मिळणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सरळ सेवा परीक्षा गट क 2026 जे की बघा सरळ सेवा पद्धतीने गट क मध्ये रिक्त पदे भरती जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की बघा संवर्ग जर बघितला तुम्हाला इथं पदांचे नावं इथं दाखवण्यात आलेले आहे. जे की तुम्ही इथं बघू शकता निरीक्षक या पदासाठी जर बघितलं तर यस 13 नुसार तुम्हाला 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देयभत्ते तुम्हाला मिळणार आहे. आणि एकूण जागा रिक्त जर बघितल्या निरीक्षक या पदासाठी तर 62 जागा तुम्हाला इथं रिक्त दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा लेखापाल या पदासाठी पण बघा तुम्हाला S13 नुसार जर बघितलं वेतन श्रेणी व अधिक महागाई भत्ता मिळणार आहे. आणि यासाठी जर बघितलं तर एकूण रिक्त जागा बघा 12 जागा रिक्त आहेत. आणि लघु टंक लेखकसाठी जर बघितलं तर S8 नुसार म्हणजेच की बघा 25,500 ते 81,100 एवढी तुम्हाला दर महिन्याला वेतन श्रेणी मिळणार आहे. आणि यासाठी जर बघितलं तर एकूण 4 जागा रिक्त आहेत. त्याच खाली जर बघितलं संपूर्ण माहिती जी यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी काय आहे तर बघा अर्ज सादर करण्याची कालावधी जे की बघा 13/5/2026 रोजी सुरू झालेली आहे. म्हणजे की बघा 13 मे पासून जर बघितलं तर अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नसेल तर बघा अर्ज करण्याची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच या जाहिरातीची संपूर्ण पीडीएफ जर का तुम्ही बघितली नसेल तर ती पीडीएफ जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा वेबसाईटवरती मिळून जाणार आहे. म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे बायोमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण भरतीचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि 11/6/2026 पर्यंत जर बघितलं याची अंतिम दिनांक राहणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जर बघितला तर बघा 12/6/2026 रोजी असणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं कामगार विभागाची जी वेबसाईट आहे तुम्हाला इथं संकेतस्थळ इथं देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा त्याच खाली जर आपण आलो संपूर्ण म्हणजेच की बघा पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी यामधील बघा पीडीएफ मधले जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून बघा तुमचे संपूर्ण जे डाऊट आहे ते क्लिअर होतील. आता बघा याच खाली जर आपण आलो तर पात्रता म्हणजेच की भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादाबद्दल जर माहिती बघितली तर निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखकसाठी जर बघितलं तर मिनिमम जे वय आहे तुमचं 19 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आणि जे काही मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक असतील म्हणजे की त्यासाठी जर बघितलं तर वयोमर्यादामध्ये जे वाढ करून मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता की यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आता ओपनसाठी जर बघितलं तर 38 वर्षापर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकता. शैक्षणिक अर्हता जर बघितली तर बघा निरीक्षक या पदासाठी गट क संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. बघा निरीक्षक या पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला इथं पदवी मागण्यात आलेली आहे. जर का तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं असेल कोणत्याही फील्डमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. लेखापाल यासाठी जर बघितलं तर गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील, जे की बघा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजेच की बघा बीकॉमची जी पदवी आहे तुमची डिग्री जी लागणार आहे. आणि सोबतच बघा लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव यामध्ये अट जी आहे सांगण्यात आलेली आहे. आणि लघु टंकलेखकसाठी जर बघितलं तर गट क संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. यासाठी पण बघा पदवी किंवा समतुल्य असलेली पदवी मान्य केलेली अर्हता तुम्हाला इथे सांगण्यात आलेली आहे. आणि उपरोक्त नमूद सर्व पदांकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता बघा टंकलेखनसाठी जर बघितलं एक अर्हता इथे देण्यात आलेली आहे, जी की बघा इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आणि मराठी टंकलेखनाचा किमान वेग जो आहे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, जे की तुम्हाला लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाइमला. अशी जी अर्हता आहे ते टंकलेखक या पदासाठी देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक. त्याच खाली बघा टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट लघु टंकलेखक पदाकरिता संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही सविस्तररित्या वाचून घ्याल. त्याच खाली जर बघितलं तर बघा निवड प्रक्रियेबद्दल तर माहिती देण्यात आलेली आहे. आणि त्याच खाली जर बघितलं तर परीक्षेचे टप्पे काय आहे तर बघा जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गांकरिता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल, जे की बघा संवर्ग जर बघितला निरीक्षक, लेखापाल,
लघु टंकलेखक, सरळ सेवा परीक्षेचे एकूण गुण जर बघितले तर 200 मार्कांची जे तुमची एक्झाम होणार आहे. परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत जर बघितली, संपूर्ण अर्ज सादर करण्याचे टप्पे जे आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला इथं द्यावायचे आहे, तर बघा संपूर्ण डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तुम्ही इथं बघून घेसाल आणि यापैकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला समजून आले नाही, तर बघा नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवरती मेसेज करून विचारू शकता, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल. आता यासाठी जर बघितलं तर परीक्षा शुल्काचा भरणा म्हणजेच की परीक्षा शुल्क फी किती लागणार आहे, तर जेवढे काही अमागास कॅटेगरी आहे त्यांना ₹1000 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांना ₹900 जे आहे परीक्षा शुल्क लागणार आहे. आणि हे जे परीक्षा शुल्क आहे ना परतावा असणार आहे, यामध्ये क्लिअरली असं सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला जे परीक्षा शुल्क भरायची आहे. आता बघा परीक्षा शुल्काचा भरणा खालील पद्धतीने करता येईल. ऑनलाईन पद्धतीने जे की तुम्ही इथं बघू शकता की परीक्षा शुल्क कशाप्रकारे भरता येणार याच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता त्याच खाली जर आलो आपण तर बघा परीक्षेचे प्रवेश आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षेची योजना कशाप्रकारे असणार आहे. तर बघा यामध्ये जर बघितलं प्रश्नसंख्या एकूण 100, एकूण गुण 200, दर्जा जर बघितला तर पदवीचा राहणार आहे. माध्यम बघा मराठी व इंग्रजी परीक्षेचा कालावधी जो आहे 2 तास राहणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता बघा अभ्यासक्रम म्हणजे की विषय कोणकोणते असणार आहे, तर बघा मराठी भाषा यासाठी एकूण 30 गुण, इंग्रजी भाषा यासाठी एकूण 30 गुण, बुद्धिमापन चाचणी यासाठी एकूण 30 गुण, सामान्य ज्ञान जे की बघा यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित एकूण बघा 30 गुण आणि अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियमन व कल्याण, अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 यासाठी जर बघितलं तर एकूण 80 गुण राहणार आहे. एकूण जर बघितलं गुण तर बघा 200 गुणांचा हा पेपर तुमचा असणार आहे आणि एकूण प्रश्न जे तुम्हाला 100 बघायला मिळतील. आता बघा गुणवत्ता यादी जर बघितली तर परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व संवर्ग निहायसाठी एकत्रित गुणवत्ता क्रमानुसार यादी म्हणजे की बघा मेरिट लिस्ट जे तयार करण्यात येणार आहे. आणि अंतिम निकाल व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे म्हणजे की ऑप्टिंग आउट, तर बघा संपूर्ण जी माहिती आहे अंतिम निकालासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, जे की संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे यामध्ये टप्प्याटप्प्याने माहिती इथं देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा तुम्हाला जनरल मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर बघा संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता बघा निवड पद्धत जर बघितली तर तुम्हाला संपूर्ण माहिती निवड पद्धतबद्दल दाखवण्यात आलेली आहे. त्याच खाली जर आपण आलो तर यामध्ये आणखी जर बघितलं तर काय काय देण्यात आलेलं आहे. तर जेवढे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे की अभ्यासक्रम काय आहे आणि प्रत्येक पदानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये नाव आणायचे असेल तर बघा त्यांना जर बघितलं तर 45% जे आहे किमान गुण जे घेणे अनिवार्य आहे. त्यांची जे आहे ते गुणवत्ता यादीमध्ये नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि जेवढे काही मागासवर्गीय कॅटेगरी असतील त्यांना 40% गुण जे आहे म्हणजे की बघा एवढे ज्या टक्के तुम्हाला गुण जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्राप्त जर केले तेव्हाच तुमची गुणवत्ता यादीमध्ये नाव बघायला मिळणार आहे. अशी माहिती जर बघितली तर पीडीएफ मध्ये दाखवण्यात आलेली आहे. आता त्याच खाली जर आपण आलो तर संपूर्ण जे बघा पदानुसार किती कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता बघा तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत त्यासोबतच तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत संपूर्ण माहिती तुम्ही बघून घेसाल आणि त्याच नंतरच तुम्ही अर्ज करा, जेणेकरून बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये अर्ज करण्यासाठी जर बघितलं तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा असणे खूप महत्त्वाचे आहे, तेव्हाच तुम्ही अर्ज करा. तर बघा अशा प्रकारची संपूर्ण भरतीची माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना या भरती संदर्भात माहिती नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि या भरतीची अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.